IIT मुंबईच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झालाय। मला IIT बॉम्बेचं नाव बदलून मुंबई केलं नाही याचा आनंद आहे असं जितेंद्र सिंग यांनी म्हटलेलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी समाचार घेतलाय। जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे। मुंबई जी मराठी माणसाची होतीच तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा हा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेनं उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली आणि त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ आता पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केलेली आहे अशी खरमरी टीका राज ठाकरे यांनी केली आहे। ते राज ठाकरे यांनी समाज माध्यमांवर व्यक्त होत ही तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे। केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी मुंबईत IITच्या कार्यक्रमात बोलताना IITच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं, त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं विधान केलं। जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय आणि ही मानसिकता काय आहे तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेनं उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई ही महाराष्ट्रातच राहिली। त्याबद्दलची गेली अनेक दशकं त्यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे। खरं तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काहीही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी आहे ना गुजरातशी आहे। ते येतात जम्मूमधून, पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हाच त्यांचा उद्देश आहे। या निमित्तानं फक्त मुंबई नाही तर आता MMR परिसरामध्ये राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की आता तरी डोळे उघडा। यांना मुंबई हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलेलं आहे। त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथं पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं आहेत। तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय। आज केंद्र सरकारनं तिकडे चंदीगड शहर पंजाबच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न केला, त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे। असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100% शिजत असणार। मुंबई नको बॉम्बेच हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे। आधी मुंबई आणि मग संपूर्ण MMR परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। तेव्हा मराठी माणसा जागा हो। इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरुवात केलेलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच आणि आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं। ते मराठी जनांना राज ठाकरे यांनी ही साथ घातलेली आहे आणि मुंबई तोडण्याचा हा डाव आहे महाराष्ट्रापासून अशा प्रकारे राज ठाकरे यांनी हा घणाघात केलेला आहे। काल IIT मध्ये विधान केलेलं होतं विज्ञान तंत्रज्ञान मंत्र्यांनी आणि त्यावरून आता राजकारण चांगलंच तापू लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। राज ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे, समाज माध्यमांवर ते व्यक्त झालंय आणि मुंबईला तोडण्याचा हा कसा डाव आहे, बॉम्बे करून मुंबईचे पुन्हा बॉम्बे असं नाव करून कसा हा तोडण्याचा डाव आहे या संदर्भात राज ठाकरे यांनी त्यांचं हे मत मांडलंय। ते राज ठाकरे यांनी समाज माध्यमांवर ही प्रतिक्रिया दिली, टीका केली आणि यावर भाजपचे माध्यम प्रमुख असलेले नवनाथ बन यांनी देखील ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे। ते नवनाथ बन यांनी यावर ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि नवनाथ बन म्हणतात, राज ठाकरे फॅक्ट्स नाही तर फ्री स्टाईल आरोप करत आहेत। मुंबई MMRच्या विकासानं काहींची मळमळ वाढली। गुजरातचा बागुलबुवा पुढे करून भीतीचं राजकारण आहे। राज ठाकरे यांनी समाज माध्यमांवर जी पोस्ट दिलेली आहे, पोस्ट केलेली आहे, यावर नवनाथ बन यांची ही प्रतिक्रिया आहे। त्यांनी ट्विट करून या प्रतिक्रियेला हे उत्तर दिलेलं आहे। तर नवनाथ बन यांची या संदर्भातली पुढची प्रतिक्रिया अशी आहे। राज ठाकरे यांच्या या टीकेवर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय, यूटर्नच्या राजकारणाला मुंबईकर साथ देणार नाहीत। महाराष्ट्र क्रमांक 1 वर नेणाऱ्या देवेंद्रजी फडणवीसांसोबत जनता आहे। यूटर्न करणारे असे राज ठाकरे यांना नवनाथ बन यांनी म्हटलंय। अर्थातच आता मनसेकडून या संदर्भातल्या काय नेमक्या प्रतिक्रिया येतात
हे सुद्धा बघणं तितकंच मोठं ठरणार आहे.